नमस्कार, नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडिओ खूपच जास्त युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे। आज आपण एकापेक्षा एक छान छान टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत। नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। इथे आपली पहिली टिप आहे पालेभाज्यांसाठी। पालेभाज्या आपण घरामध्ये भरपूर आणतो, खाणंही चांगलं असतं शरीरासाठी, पण याला धुण्याची जेव्हा वेळ येते यामध्ये बराच वेळ जातो। आता थंडी सुरू होणार आहे, थंडीमध्ये अजिबात हात पाण्यामध्ये टाकावेसे वाटत नाहीत आणि पालेभाज्या पाण्यामध्ये टाकून अशा आपल्याला धुवून घ्याव्या लागतात। आता पालेभाज्या पाण्यातून बाहेर काढायच्या म्हणलं की एक एक करत असं काढावं लागतं। बारीक भाजी जर चिरलेली असेल तर पाण्यामध्येच भरपूर वाया जाते, तर असं होऊ नये यासाठी आपण एक छोटासा उपाय करणार आहोत। आपल्याकडे येणाऱ्या अशा फ्रूटच्या जाळ्या ज्या असतात किंवा चोकोस घालून जे जाळ्या येतात त्या जाळ्या आपल्याला घ्यायच्या आहे। एकच जाळी लागणार आहे, त्यामध्ये आपण हवी ती पालेभाजी अशा प्रकारे टाकू शकतो। पालेभाज्याच काय, इतर कोणत्याही भाज्या तुम्ही अशा प्रकारे धुवू शकता। यामुळे यामध्ये असलेला कचरा, माती पूर्णपणे निघून जाते, सोबतच आपल्याला पाण्यामध्ये हात घालावे लागत नाहीत। तर इथे पाहू शकता मी यामध्ये अशी भाजी भरून घेतलेली आहे। आता एखाद्या खोलगट भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण ही भाजी अशी धुवून घेणार आहोत। यामुळे अजून एक फायदा होतो की यामध्ये पूर्ण जे पाणी राहतं ते निघून जातं, सोबतच यामध्ये आपल्याला जास्त वेळही लागत नाही। तर पाहू शकता आपण खूप छान भाजी धुवून घेतलेली आहे। तुम्हाला जर पाण्यामध्ये थोडा वेळ भाजी ठेवायची असेल तर अशीच जाळी ठेवून द्या आणि नंतर बाहेर काढा। पाहू शकता हा उपाय खूप कामी येणार आहे। आजच करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे, आता जसं थंडीमध्ये जे कडधान्य असतात त्याला लवकर मोड येत नाहीत, पण कडधान्याला लवकर मोड आणण्यासाठी आपण एक खूप छान उपाय करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या अगदी 5-6 तासातच कडधान्यांना मोड येतील। तर इथे आपल्याला एका डब्यामध्ये याला असं भरून ठेवायचं आहे। तुम्ही जर याला कपड्यामध्ये बांधत असाल तर बांधू शकता, पण त्यापेक्षा एखाद्या डब्यात भरून घ्या। लक्षात ठेवा यामध्ये अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे, पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे। त्यानंतर याचं झाकण बंद करून आपल्याला एक घरातील कपडा घ्यायचा आहे। थोडासा जाडसर कपडा घ्या आणि जाडसर कपड्यामध्ये आपण याला असं ठेवणार आहोत। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर इथे पाहू शकता मी कपड्यामध्ये याला असं गुंडाळून ठेवलेलं आहे। यापेक्षा जाड जरी कपडा असेल तरी चालेल। त्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा 5-6 तासानंतर आपण हे कडधान्य बाहेर काढून पाहू शकतो की यामध्ये खूप छान असे मोड आलेले आहेत आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। थंडीमध्ये सहसा कडधान्याला मोड येत नाहीत, पण अशा प्रकारे आपण याला मोड आणू शकतो। खूपच सोपी पद्धत आहे। ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। यानंतरची आपली टिप आहे रिकाम्या बॉक्ससाठी। चहा पावडरचा हा बॉक्स आहे, तुम्ही कोणताही बॉक्स इथे वापरू शकता। मागच्या व्हिडिओमध्ये यामध्ये येणारी सिल्वर कलरची बॅग आपण वापरली होती, आता हा कार्डबोर्डचा बॉक्स आपण वापरूयात। तर इथे मी याला थोडंसं कट करून घेतलेलं आहे। तुम्हाला जर पूर्ण उंची एवढी हवी असेल तर तेवढा तुम्ही वापरू शकता, किंवा यापेक्षा छोटा जरी केला तरी चालेल। त्यानंतर यामागे मी लावलेला आहे डबल टेप आणि याला आपण घरातील किंवा किचन मधील एखाद्या कोपऱ्यामध्ये असं अडकून घेणार आहोत, चिटकवायचं आहे फक्त याला आपण। आणि बऱ्याच जणांना सवय असते स्वयंपाक करताना त्यांच्या ज्या ज्वेलरी असतात किंवा रिंग असतात त्या काढून ठेवतात। अंगठी काढून इकडे तिकडे ठेवली तर हरवायची देखील भीती असते, त्यासोबतच बरं आपल्या लक्षात येत नाही की याला आपण कुठे ठेवलं। पण अशा प्रकारे आपण बॉक्सचा उपयोग करून याला असं व्यवस्थित ठेवू शकतो। त्यानंतर काढून तुम्ही घालू शकता। यानंतर आपली जी टिप आहे ती आहे वाटाण्याच्या शेंगांसाठी। आता बाजारामध्ये वाटाण्याच्या शेंगा याला सुरुवात झालेली आहे। सर्वांना खूप आवडतात, खायला देखील हेल्दी असतात, लहान मुलं देखील खूप चवीने खातात। बऱ्याच भाज्या देखील आपण यापासून बनवतो, पण काय होतं थोड्या दिवसातच ज्या शेंगा आहेत त्या खूप स्वस्त होतात आणि स्वस्त शेंगा झाल्या की आपण 1-2 किलो घरी घेऊन येतो। याला तुम्हाला जर भरपूर दिवसासाठी स्टोअर करून ठेवायचं असेल फ्रेश, ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्या अगोदर याला आपल्याला सोलावं लागेल। याला सोलण्यासाठी बराच वेळ जातो, यामध्ये आपल्या नखांनाही त्रास होतो। तर असं होऊ नये, एक छोटासा उपाय इथे करा, जेणेकरून तुमच्या ज्या शेंगा आहेत त्या खूप लवकर व्यवस्थित सोलल्या जातात। तर इथे आपल्याला थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं आहे, अगदी थोडंसं जरी पाणी केलं तरी चालेल आणि याला आपण टाकणार आहोत यामध्ये। कोमट पाण्यामध्ये शेंगा आपल्याला जास्त वेळ नाही, 2 ते 5 मिनिट फक्त ठेवायच्या आहेत, जास्त वेळ नाही ठेवल्या तरी चालेल। तर पाण्यामध्ये अशा शेंगा ठेवल्या की 2 मिनिटांनंतर आपण या ज्या शेंगा आहे यामधील पूर्ण पाणी काढून टाकणार आहोत। तुम्हाला जर काही अवघड किचकट कामं खूप कमी वेळात करायची असतील तर या टिप्स अँड ट्रिक्स नक्की वापरा। तर इथे पाणी मी यामधलं काढलेलं आहे। आता आपण एक स्वच्छ कपडा घेणार आहोत आणि कपड्यामध्ये आपल्याला या शेंगा
टाकायच्या आहेत। तर कपड्यावरती मी शेंगा टाकलेल्या आहेत, पूर्ण पाणी देखील यामध्ये निघून जातं। त्यासोबतच आता एक कपड्याची जी दुसरी लेयर आहे ती आपण यावरती अशी टाकणार आहोत। त्यानंतर इथे आपल्या घरामध्ये असणारं जुनं खराब झालेलं चार्जरचा जो समोरचा भाग असतो तो आपल्याला घ्यायचा आहे, किंवा इथे तुम्ही चहाची अशी लोखंडाची जी चाळणी असते ती जरी घेतली तरी चालेल, जी स्टीलची चाळणी असते ती जरी वापरली तरी चालेल। त्यानंतर इथे मी चार्जरचा पहा कसा उपयोग करत आहे, किंवा चाळणीचा, फक्त यावरती आपण याला असं थोडंसं हलक्या हलक्या हाताने दाबून घेणार आहोत। अगदी गरम पाण्यामध्ये शेंगा आपण टाकल्यामुळे खूप जास्त त्या सॉफ्ट होतात आणि अगदी चार्जरच्या प्रेशरने यामधील पूर्ण दाणे अशा प्रकारे बाहेर येतात। एक एक शेंग घेऊन आपल्याला ही पूर्णपणे अशी सोलायची गरज पडत नाही। पाहू शकता अगदी यामधील दाणे आणि पूर्ण त्याचे जे टर्फल आहेत ती अशी बाजूला झालेली आहेत। आजच हा उपाय करा। चार्जर मी यासाठी वापरलेला आहे की अगदी सर्वांच्याच घरी एखादं खराब चार्जर पडलेलं असतं आणि चार्जर जास्त वजनदार नाही किंवा जास्त हलकं नाही, अगदी थोडंसं प्रेशर दिलं तर याच्या शेंगा अशा व्यवस्थित सोलल्या जातात। तुम्ही जर एखादी जाड वजनदार वस्तू वापरली तर शेंगा ज्या आहेत त्यामधील वाटाणे फुटतात किंवा ते खूप असे बारीक होतात, मॅश होतात। तर असं होऊ नये यासाठी चार्जर नक्की वापरा। आणि ही आहे जुन्या चार्जरची शेंगांवरती कमाल। पाहू शकता किती व्यवस्थित मी याला असं सोलून घेतलेलं आहे। आजच हा उपाय करा, तुमची यामध्ये भरपूर मेहनत आणि वेळ वाचेल। तर इथे मी वाटाण्याच्या शेंगा अशा बाजूला करून घेत आहे। तर इथे पाहू शकता वाटाण्याच्या ज्या शेंगा आहेत त्या आपण बाजूला अशा सोलून केलेल्या आहेत आणि यामधील जे वाटाणे आहेत ते अजिबात असे तुटत नाहीत, मॅश होत नाहीत, अगदी व्यवस्थित गोल आकारात जशाला तसे आपल्याला भेटतात। आता भरपूर जर तुम्ही वाटाण्याच्या शेंगा सोलून ठेवल्या तर त्याला जर तुम्ही असंच कॅरी बॅग मध्ये किंवा डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलं तर थोड्या दिवसातच त्यामध्ये असे कोंब यायला लागतात, मोड यायला लागतात आणि ते खायला नंतर व्यवस्थित लागत नाहीत। तर त्याला स्टोअर करण्याची देखील एक युनिक ट्रिक तुम्हाला मी दाखवणार आहे। तर पाहू शकता यापैकी तुम्ही कोणती एक वस्तू वापरली तरी तुम्हाला या खूप लवकर अशा शेंगा सोलता येतील। त्यानंतर हे जे वाटाणे आहेत ते स्टोअर करण्यासाठी आपल्याला एखाद्या पॉलिथिन मध्ये ठेवायचे आहेत। तुम्ही म्हणाल पॉलिथिन मध्ये तर आम्ही पण ठेवू, यामध्ये बदल काय? बदल असा आहे की ही पॉलिथिन आपण व्हॅक्यूम पॅक करणार आहोत। बऱ्याच वेळा तुम्ही मार्केटमध्ये पाहिलं असेल फ्रोझन असलेले तुम्हाला वाटाणे भेटतात किंवा बऱ्याच वस्तू फ्रोझन असतात, तर त्या आपल्याला व्यवस्थित अशा घरच्या घरी पॅकिंग करता येते कोणत्याही मशीनचा उपयोग न करता। तर इथे आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। जास्त वाटाणे असतील तर जास्त मोठं भांडं घेऊन पाणी जास्त घ्या। त्यानंतर ही जी पॉलिथिन आहे ती आपल्याला अशा प्रकारे पाण्यामध्ये टाकायची आहे। तुम्हाला मी परत एकदा करून दाखवते। आणि त्याचा जो समोरचा भाग आहे तो आपल्याला घट्ट बंद करून घ्यायचा आहे, म्हणजे अजिबात यामध्ये परत हवा गेली नाही पाहिजे। जशी आपण ही पॉलिथिन पाण्यामध्ये टाकतो तर यामधील पूर्णपणे हवा निघून जाते आणि हवा निघून गेली की यामध्ये जे वाटाणे आहेत किंवा इतर काही वस्तू आपण व्हॅक्यूम पॅक करू शकतो, त्यासोबतच या खूप दिवसांसाठी फ्रेश राहतात। तर पाहू शकता यामधील पूर्ण हवा मी काढून घेतलेली आहे। आता आपल्याला हे जे वाटाणे आहेत ते असेच ठेवायचे नाहीत, तर याला आपण ठेवणार आहोत एखाद्या डब्यामध्ये। तुम्हाला जर अगदी 5-6 महिन्यासाठी हे जे वाटाणे आहेत ते वापरायचे असतील तर तुम्ही हे जो डब्बा आहे तो ठेवा फ्रीझरमध्ये, म्हणजे फ्रोझन वाटाणे आपल्याला अगदी वर्षभर खाता येतील। आणि जर अगदी 15-20 दिवसासाठी ठेवायचं असेल, महिनाभरासाठी, तर नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।